बोर्डवर काय दिसतंय? कशाची इमेज आहे? डायग्राम जी काढलेली ती कसली डायग्राम आहे सांगा. गेल्या वेळेला आपण व्हिडिओ स्पीक बद्दल बोललो होतो. गेल्या वेळेला आपण चर्चा केली होती व्हिडिओ स्पीक बद्दल आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात केली होती. बोला कशावरला सुरुवात केली होती? कोणता टॉपिक घ्यायला सुरुवात केली होती? कलर ब्लाइंडनेस, सेक्स रिलेटेड इनहेरिटन्स बद्दल बोलायला सुरुवात केलेली होती आपण. आय थिंक यू आर गेटिंग. कम ऑन, बरोबर आहे ना? बोला मुलांनो, आर यू गेटिंग? काहींची झोप झालेली आहे का नाही काय माहिती अजून. येस सर. ही डायग्राम कसली आहे? काही आठवतं? काही ओळखता येत आहे? तुमच्यासाठी नाहीये, 11वीची आहे, चिंता करू नका. नाही ओळखता आली तर नाही आली. तुम्हाला आठवत असेल, काही मुलांनी जर नंतर बायोचं पुस्तक उघडून बघितलं असेल तर त्यांना लक्षात येईल की आपण जे शिकत होतो व्हॉट इज इट ऍक्च्युअली. आपण कलर ब्लाइंडनेस बद्दल शिकत होतो. आपण कलर ब्लाइंडनेस बद्दल शिकत होतो. जेवढ्या लवकर आपण शिकू आज तेवढ्या लवकर तुमची सुट्टी होऊन जाईल. ब्लाइंडनेस, आज आपल्याला हे चॅप्टर एनी हाऊ कम्प्लीट करायचं. कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस काय? कलर ब्लाइंडनेस आहे इट इज एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. मागच्या वेळेला ज्या मुलं असतील त्यांनी लिहिलं असेल बहुतेक. इट इज एक्स लिंक्ड. एक्स लिंक्डचा अर्थ होतो जे एक्स क्रोमोझोमवर ज्याचे जीन्स प्रेझेंट. एक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. आता पहिल्यांदा समजून घ्या. एक्स लिंक्डचा अर्थ होतो आपल्याला माहिती आहे 23 देर आर ऑटोसोम्स, 22 देर आर ऑटोसोम्स अँड 23rd क्रोमोझोम इज अ सेक्स क्रोमोझोम. तर त्याच्यापैकी मेल असेल तर एक्स आणि वाय असतात, बरोबर. आणि म्हणजेच मला काय म्हणायचं ते नीट समजून घ्या. 22 प्लस एक्स 22 प्लस वाय ही कंडिशन असते मेल्स मध्ये आणि 22 प्लस एक्स 22 प्लस एक्स ही कंडिशन असते फिमेल्स मध्ये. आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की 22 प्लस एक्स म्हणजे हा जो क्रोमोझोम आहे हा एक्स लिंक्ड असल्यामुळे हा एका पॅरेंट कडून येतो. जनरली लक्षात ठेवायचं, जनरली काय असतं, जर आपण ती पण कंडिशन बघणार आहोत की समजा जर दोन्ही पॅरेंट जे आईचं जनरली कॅरियर असेल आणि वडील जर कलर ब्लाइंड असतील तर अशा कंडिशन मध्ये काय होतं. होतं काय, आपण ही रिप्रेझेंट करताना कसं रिप्रेझेंट करतो ते बघा. या डिसऑर्डरचे जीन ज्या मुलांमध्ये, मुलींमध्ये नाही म्हणजे मुली जनरली कॅरियर असतात. का असतात ते आपण पुढे बघणार आहोत. तर जनरली जे मुलं कलर ब्लाइंड असतात दे कॅनॉट आयडेंटिफाय टू कलर्स. कोणकोणते सांगा? रेड अँड ग्रीन. रेड अँड ग्रीन. हे कसे दिसतात त्यांना? ग्रे दिसतात.
या पेशंट्सला ते कसे दिसतात? ग्रे दिसतात. ठीक आहे. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे, सपोज एक्स सी ही जी कंडिशन आहे, इकडे लक्ष द्या. मी एक असा सी काढणार आहे. नॉर्मल असेल तर कॅपिटल सी, नॉर्मल असेल लिहून घ्या नॉर्मल. हे लिहिलं होतं का मागच्या वेळेला? कॅपिटल सी, कॅपिटल हो सी. सर. दिस इज हो सर. नॉर्मल फिमेल. लिहिलं असेल बहुतेक. नाही तर लिहून घ्या. कॅपिटल सी, स्मॉल सी, कॅरियर फिमेल, म्हणजे जिला आजार नाहीये पण ती आजाराची वाहक आहे. कॅरियर फिमेल. एक्स कॅपिटल सी वाय, नॉर्मल मेल. आणि कॅपिटल एक्स स्मॉल सी वाय, कलर ब्लाइंड मेल. आणि शेवटची कंडिशन लिहून घ्या. कॅपिटल एक्स स्मॉल सी, कॅपिटल एक्स स्मॉल सी, कलर ब्लाइंड फिमेल. सगळ्या कंडिशन्स लिहा पटपट पटपट. तोपर्यंत बाकीच्या मुलांना मी ऍडमिट करतो. चला. लिहिल्या सगळ्यांनी कंडिशन? आता कलर ब्लाइंडनेस जे असतात ते आपल्याला, आणि एक गोष्ट आपल्याला इथे लक्षात ठेवायची, नॉर्मल मेल असू शकतो किंवा कलर ब्लाइंड मेल असू शकतो. नो कॅरियर मेल. मेल कधीही कॅरियर नसतात, लक्षात ठेवायचे. मेल्स आर नेव्हर कॅरियर, कारण त्यांच्यामध्ये कॅरियरसाठी वाय क्रोमोझोमवर जो जीन असला पाहिजे, जो याला सप्रेस करू शकेल. लिसन व्हेरी केअरफुली. जो या जीनला सप्रेस करू शकेल, या ॲलिलला दाबू शकेल, असा ॲलिल, कॉम्पिटिटिव्ह ॲलिल वायच्या होमोल. आपल्याला माहिती आहे एक्स क्रोमोझोम कसा असतो, असा असतो. आपल्याला माहिती आहे शेप त्याचा. हा एक्स आहे आणि ही बाजू होमोलॉगस आहे वायची आणि एक्सची. मात्र ही जी बाजू आहे, दिस इज नॉन होमोलॉगस. आय थिंक यू आर गेटिंग. ह्या बाजूवर इथे जो असलेला जीन आहे याला सप्रेस करण्यासाठी याच्याकडे जीन नाहीये, किंवा ही बाजू होमोलॉगस नाहीये, म्हणून ऍज इट इज तो मेल्स मध्ये जातो पुढच्या पिढीमध्ये. झालं का लिहून सगळ्यांचं? थंब पाठवा. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी पाठवा, आणि ज्यांचं नसेल लिहून झालं त्यांनी स्क्रीनशॉट काढा. कम ऑन. ऋषिकेश कळलं बेटा? ऋषिकेशचं लिहून झालंय. चला. एव्हरीबडी हॅज फिनिश्ड. कम ऑन. येस सर. गुड पूजा, गुड. आता आपण कंडिशन्स बघणार आहोत. असंच आपल्याला सगळ्या डिसऑर्डर शिकायच्या आहेत, ज्या ज्या आपल्या बुक मध्ये दिलेल्या आहेत. आता मी इथून खालचं पुस्तक नीट लक्ष द्या. आता कलर ब्लाइंड मेल ने लग्न केलं. कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ नॉर्मल फिमेल. कलर ब्लाइंड मेलचं आपण आत्ता पाहिलं कसं असतो. कॅपिटल एक्स स्मॉल सी कॅपिटल वाय हे त्याचं जिनोटाईप असतो. नॉर्मल फिमेलचा असेल कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स कॅपिटल सी.
ठीक आहे. आता इथे गॅमेट कसे बनतील नीट बघा. इथे गॅमेट बनतील कॅपिटल एक्स स्मॉल सी, जे आपण शिकत आलोय ते, आणि एकामध्ये फक्त वाय क्रोमोझोम जाईल. एकामध्ये फक्त वाय क्रोमोझोम जाईल. हा एक गॅमेट झाला, हा एक स्पर्म झाला, आणि हा दुसरा स्पर्म झाला. हे स्पर्म नाही काढले तरी चालतील. आपल्याला गॅमेट इथे म्हणूया गॅमेट. ठीक आहे. आता हे दोन्ही नॉर्मल आहेत, त्यामुळे एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, कॅपिटल एक्स कॅपिटल सी. ठीक आहे, एकाच टाईपचे असतील. आता जर समजा हे दोन एकत्र आले, हे आणि हा एकत्र आला, तर आपल्याला झिरो टाईप काय मिळणार आहे? कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. बघा काय मिळालं आपल्याला. त्याच्यानंतर ही दुसरी कंडिशन. समजा या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी झाली, तर कसे असतील? कॅपिटल एक्स कॅपिटल सी वाय. ठीक आहे, दिसतंय का सगळ्यांना? समजा यांना 4 मुलं झाले, 4 मुलं झाले. चौथा आहे बघा इकडे, परत एक परत मुलगी दाखवतो. कॅपिटल एक्स कॅपिटल सी कॅपिटल एक्स स्मॉल सी. आता इकडे आणखी एक मुलगा झाला. असं आपण 2 गॅमेट इथे काढून घेऊ, म्हणजे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही. आता हा एक चौथी कंडिशन बघा, 2 मुलं आणि 2 मुली झाल्या. या कपलला 2 मुलं आणि 2 मुली झाल्या, कॅपिटल एक्स कॅपिटल सी आणि वाय. काढला का सगळ्यांनी? बघा इथं लिहू डॉटर्स, DAUGHT डॉटर्स. इकडच्या बाजूला सगळ्या एक्स एक्स वाल्या डॉटर्स दाखवलेल्या. इकडे दाखवतो आपण सन्स. काय दिसतोय तुम्हाला झिरो टाईप? कोण सांगतंय याचं इंटरप्रिटेशन? बोला. काय दिसतंय? बोला पटकन, कम ऑन. काय दिसतंय बाळांनो? ही जी कंडिशन आहे, कंडिशन बघा. कॅरियर फिमेल. ही काय दिसतंय? म्हणजे Carrier 50% कसे आहेत? कॅरियर. बेटा तू बोलू नको रे, काय तुझ्या ऑडिओला काय झालंय मला काही कळत. 50% कॅरियर फिमेल आणि नॉर्मल मेल females and 2 normal males. गुड, चालेल. समजतंय सगळ्यांना? एव्हरीबडी इज गेटिंग? साक्षी तुला कळलं का हे? फक्त कॅपिटल सी व्यवस्थित काढा, नाही तर कॅपिटल सी स्मॉल सी मध्ये गोंधळ करता. ठीक आहे, ही एक कंडिशन. आता याच्यामध्ये आपण एक वेगळी कंडिशन बघणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत? कॅरियर फिमेलचं लग्न नॉर्मल मेलशी करणार आहे. आता आपण कसं लग्न केलं? कलर ब्लाइंड. कंडिशन नंबर 1 काय पाहिलं आपण? कलर ब्लाइंड मेल मॅरीज विथ नॉर्मल फिमेल. कंडिशन नीट लक्षात घ्या. कंडिशन काय आहे?
ज्याला कलर ब्लाइंडनेस आहे असा पुरुष त्याने लग्न कोणाशी केलेलं आहे? नॉर्मल फिमेलशी. आपण कंडिशन रिव्हर्स करतोय. आता इकडे नॉर्मल फिमेल येईल, इकडे काय येईल? इकडच्या बाजूला काय येईल? म्हणजे नॉर्मल मेल मॅरीज विथ कलर ब्लाइंड फिमेल. ही कंडिशन आता आपण घेणार आहोत. आता तुम्हाला रिझल्ट कळला. जिनोटाइप नीट लक्षात ठेवा. जिनोटाइप घरी एकदा करून बघायचा पुन्हा, आपोआप येतं आपल्याला. अवघड काहीच नाहीये, बिलकुल अवघड नसतं. जेनेटिक्स मध्ये तुम्ही जर व्यवस्थित डोकं लावून व्यवस्थित शांतपणे जर सॉल्व्ह केले तर इझिली, कारण काही फार मोठी प्रोबॅबिलिटी नाहीये. F1 मध्ये आपल्याला काय मिळतात? 50-50% मिळतात. 50% नॉर्मल आणि 50% कॅरियर. पुढची कंडिशन, कंडिशन नंबर 2. कॅरियर फिमेल मानसी, तुझ्या घराच्या आसपास भंगारवाला आलेला आहे. कॅरियर फिमेल marries with normal male. ठीक है? कैपिटल X, कैपिटल C, कैपिटल X, स्मॉल c. कैपिटल X, कैपिटल C, कैपिटल X, स्मॉल c. दिस इज द कॅरियर फिमेल जिनोटाइप. कोणाचा जिनोटाइप आहे हा? कॅरियर फिमेलचा. जिनोटाइप म्हणजे जे आपण लिहितो, जे बॉडीमध्ये असतं, त्याला आपण म्हणतो कॅरियर, सॉरी जिनोटाइप. आता मॅरी कोणाबरोबर करते? कॅपिटल X, कॅपिटल C, Y, नॉर्मल मेल. बरोबर? हा नॉर्मल मेलचा जिनोटाइप आहे. गॅमेट कसे बनतील? एक गॅमेट बनेल कॅपिटल X, कॅपिटल C चा. एक बनतो त्या फिमेल मध्ये, बरोबर? त्याच्यानंतर एक X, स्मॉल c. ठीक आहे. इथे पुन्हा दोन प्रकारचे गॅमेट बनतील, कॅपिटल X, कॅपिटल C, आणि इथे एक बनेल ओनली Y. ठीक आहे. नीट लक्ष द्या. आता काय करायचं आहे? हे बघा, ही एक कंडिशन आहे. कॅपिटल X, कॅपिटल C, कॅपिटल X, कॅपिटल C. लगेच लिहून काढा. काय दिसतंय? दोन्ही कॅपिटल C आहे. नॉर्मल फिमेल म्हणा किंवा नॉर्मल डॉटर म्हणा, काही म्हणू शकता. नॉर्मल फिमेल, कारण फादर कडून येणारा जो एक्स क्रोमोझोम आहे तो नॉर्मल आहे. कंडिशन नंबर 2, एक मुलगा झाला त्यांना. कॅपिटल X, कॅपिटल C, Y, नॉर्मल मेल. ठीक आहे. आता इकडे बघा, कॅपिटल X, कॅपिटल X, कॅपिटल C, स्मॉल c.
कॅपिटल एक्स स्मॉल सी वाय. काय दिसतंय? कलर सॉरी कॅरियर पाहिजे. कॅरियर फिमेल, कलर ब्लाइंड मेल. सगळ्यांची पॉसिबिलिटी किती आहे? 25-25%. 25% चांगले असू शकतात, 25%, 25%, 25%. काय दिसतंय आपल्याला? 25% मुली नॉर्मल असू शकतात, 25% मुलं नॉर्मल असू शकतात, 25% कॅरियर असू शकतात, 25% मेल कलर ब्लाइंड असू शकतात. सो दिस इज द कंडिशन. कशा कशामध्ये? कॅरियर फिमेल मॅरीज विथ नॉर्मल मेल. तर अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. येतंय सगळ्यांच्या लक्षात? हे कळतंय का बाळांनो तुम्हाला? आर यू गेटिंग दिस? कम ऑन, बोला. आर यू गेटिंग दिस? समजतंय का जड जात आहे? जे अभ्यास करतच नसतील त्यांना खरंच जड जात असेल. ज्यांनी चुकूनही बायोचं पुस्तक उघडून बघितलं नसेल, दिस टॉपिक इज नॉट फॉर देम. आणि जे मध्ये मध्ये बायोचं पुस्तक हे चॅप्टर बघत असतील त्यांच्यासाठी अत्यंत सोपा टॉपिक आहे. अत्यंत सोपा म्हणजे आता काय याच्यापेक्षा सोपा काय असू शकेल? कमॉन, जायचं पुढे. पुढची कंडिशन घ्यायची. जी बुक मध्ये दिलेली नाहीये ती एक कंडिशन आपण बघून घेऊ. हे कळलं का? काय म्हणतोय सर? रिपीट करा. मी लेट जॉईन झालो होतो. कोण आहे? कोणी लेट जॉईन केलेलं आहे? कोण आहे लेट जॉईन? सपना लेंगुरे. का बरं लेट जॉईन झाली बेटा? काय झालं तुला? काय प्रॉब्लेम आला? ओके, इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. कळलं मला नेटवर्कचा प्रॉब्लेम होता. इकडे लक्ष द्या सगळ्यांनी. परत एकदा सगळ्यांना समजून सांगतो. आपण कंडिशन शिकतोय कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस साठी लक्षात ठेवायचं, एक्स क्रोमोझोम आणि वाय क्रोमोझोम असतो. ही एक्स लिंक्ड डिसऑर्डर आहे. काय ही? एक्स लिंक्ड. याचा अर्थ कलर ब्लाइंडनेसचा जो डिफेक्टिव्ह जीन आहे, जो डिफेक्टिव्ह, त्याला जीन म्हणण्यापेक्षा ॲलील म्हणूया, जो डिफेक्टिव्ह ॲलील आहे तो ॲलील एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवर प्रेझेंट आहे. परत एकदा रिपीट करतो, नीट लक्ष द्या. एक्स क्रोमोझोमच्या, हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय क्रोमोझोम आहे. हा वाय क्रोमोझोम आहे. नीट लक्ष द्या. हा एक्स क्रोमोझोम, हा वाय क्रोमोझोम, हा एक्स क्रोमोझोम, हा वाय क्रोमोझोम. हा जो जीन आहे हा याच्यावर प्रेझेंट आहे, इथे कुठतरी प्रेझेंट आहे. आता ही बाजू आणि ही बाजू मिसमॅच आहे, दोन्ही मॅचिंग नाही आहे. त्यामुळे ह्या बाजूंमध्ये लक्षात ठेवा, ह्या बाजूमध्ये नेहमी क्रॉसिंग ओव्हर कधी होतं? ही बाजू, हा क्रोमोझोम सारखा असेल तर यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर होऊ शकतं. म्हणजे ही बाजू, हे दोघं एकमेकांना भेटायला येऊ शकतात. हा असा होऊ शकतो, हा असा होऊ शकतो, किंवा एकमेकांच्या एकदम जवळ जवळ आले तर जर एखादा स्ट्रॉंग कॅरेक्टर असेल तर ते ट्रान्सफर होऊ शकतं. जे याच्याकडे जर समजा एखादं वीक कॅरेक्टर, याच्याकडे स्ट्रॉंग कॅरेक्टर, ते आपसात देवाणघेवाण होऊन सप्रेस केलं जाऊ शकतं. सप्रेस होतं, दाबलं जातं. येतंय लक्षात?
आता होतं काय नीट लक्षात घ्या. इथे काय कंडिशन आहे, हाच जीन किंवा हाच अलील जर इथे राहिला असता तर ह्या दोन्ही बाजू कशा आहेत, जी बाजू सारखी दिसते लेंथने साईजने त्याला आपण म्हणतो होमोलॉगस. ही बाजू होमोलॉगस आहे म्हणजे सिमिलर आहे, बरोबर. आणि ही बाजू जी आहे ती नॉन होमोलॉगस आहे. कशी आहे, नॉन होमोलॉगस म्हणजे सारखी नाही आहे, डिसिमिलर आहे, बरोबर. आता हा जीन इथे असल्यामुळे याला कॉम्पिट करणार, याला दाबून टाकणार जीन याच्याकडे नाहीये, त्यामुळे मुलांना ही डिसऑर्डर डायरेक्ट पास ऑन होत. हे मी मागच्या वेळेला बोललो, मुलांना ही डिसऑर्डर ऍज इट इज पास होत असते. आता होतं काय आहे की आपण पाहिलं की नॉर्मल कंडिशन कशी असते, असं असलं पाहिजे. कुठलाही पुरुष किंवा कुठली स्त्री नॉर्मल ज्यांना जे कलर ब्लाइंड नाहीयेत ते कसे, त्यांचा जीरोटाईप कसा असतो, असा कॅपिटल एक्स कॅपिटल सी, हे दोन्ही सी कॅपिटल असतील तर अशा स्त्रीला आपण नॉर्मल मानतो. त्याच्यानंतर एक कॅपिटल सी असेल, हिला प्रॉब्लेम काही नसेल पण ही कॅरियर असेल. एक कॅपिटल एक्स कॅपिटल सी, हा काय आहे, हा दिस इज नॉर्मल जीन आणि दिस इज ॲबनॉर्मल जीन. अशी स्त्री कलर ब्लाइंड नाहीये पण कॅरियर आहे. ती फक्त वाहक म्हणजे तिला स्वतःला त्रास नसतो कारण तिच्याकडे एक डॉमिनंट जीन आहे. आपण काय शिकलो की रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, डॉमिनंट डिसऑर्डर नाहीये. आणि रिसेसिव्ह अकॉर्डिंग टू मेंडलचा जर विचार केला तर मेंडलने आपल्याला काय सांगितलंय, मेंडलने सांगितलंय रिसेसिव्ह ॲलील त्याला म्हणतात की जो पुढच्या पिढीमध्ये जात नाही. त्याला जोडीदार जर डॉमिनंट असेल तर रिसेसिव्हला एक्सप्रेस होऊ देत नाही. रिसेसिव्ह दोन रिसेसिव्ह एकत्र आले तरच तो एक्सप्रेस होतो, नाहीतर एक्सप्रेस होत नाही. दिस इज द लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ डॉमिनन्स काय सांगतो, जो डॉमिनंट आलेला असेल तोच पुढच्या पिढीमध्ये जातो. आता त्याच्या हिशोबाने जर एक कंडिशन आपण याच्या आधीची पाहिली, ही जी कंडिशन याच्यामध्ये आपण विरुद्ध केलेलं आहे, अपोजिट केलेलं आहे. अपोजिट काय केलेलं आहे, दिस इज द कंडिशन वेअर वी आर सीइंग की कॅरियर फिमेल आहे. कॅरियर फिमेल मध्ये म्हणजे कसं, एक कॅपिटल सी एक स्मॉल सी आहे, जी मी इथं दाखवलंय बघा. ही कंडिशन आहे, दिस इज कॅरियर फिमेल. हिला आजार आहे का, नाही. आणि ही दुसरी जी कंडिशन आहे, इकडची कंडिशन बघा, याच्यामध्ये नॉर्मल मेल आहे बघा. ज्याच्याकडे कॅपिटल सी असेल तो कसा आहे, नॉर्मल आहे. आय थिंक यू आर गेटिंग नाउ. मी ह्या महिन्यापुरता घेतलंय आता, म्हणजे हे शेवटचं लेक्चर होतं. इथून पुढे तुमचा अभ्यासक्रम कितीही मागे राहिला तर मी एक्स्ट्रा क्लास घेणार नाही, कारण मला जो अटेंडन्स दिसतो मला व्यथा होते. 16-17 पर्यंत अटेंडन्स जातो आणि तुम्ही सगळेजण रविवारी झोपतात. मी तुमच्यासाठी त्रास घेतो पण तुम्हाला त्याची गरज नाही आणि कदर पण नाही. तर जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, माझा पगार व्यवस्थित चाललेला आहे, मला काही प्रॉब्लेम नाही. चला, तरी सुद्धा मी 7:30ला ठेवण्याच्या ऐवजी तुमच्यासाठी एक दिवस मुलांना आराम मिळावा, एखाद तास जास्त झोप घेता यावी म्हणून मी 8:30ला ठेवलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला जे करायचं तेच करतात. आता इथून पुढे कोणी जॉईन दिसला तर मी त्याला घेणारच नाही, ऍडमिटच करणार नाही. जेवढे आहेत तेवढेच. आता ही कॅरियर फिमेल जी आहे, तिचं मॅरेज कोणाबरोबर झालं, नॉर्मल मेल बरोबर झालं. नॉर्मल मेलचं जिरोटाईप हा आहे. आता इथे गॅमेट कसे बनतील, एका एग मध्ये कॅपिटल एक्स कॅपिटल सी जाईल, दुसऱ्या एग मध्ये कॅपिटल एक्स स्मॉल सी जाईल. एका स्पर्म मध्ये कॅपिटल एक्स कॅपिटल सी जाईल, दुसरा स्पर्म मध्ये फक्त वाय जाईल. आपल्याला माहिती आहे की मुलं जे होतात, मुलं जे असतात त्यांच्याकडे वाय क्रोमोझोम असणं आवश्यक असतं. इकडे बघा, ह्या मुलाला एक वाय क्रोमोझोम मिळालेला आहे आणि आईकडून त्याला एक कॅपिटल एक्स कॅपिटल सी मिळालेला आहे. हा मुलगा कसा आहे, नॉर्मल आहे, याला काहीही प्रॉब्लेम नाही. याला बाळांनो काहीही प्रॉब्लेम नाहीये. दिस इज नॉर्मल मेल. तसंच इकडे ज्या मुलीला तिच्या आईकडून कॅपिटल एक्स कॅपिटल सी तिच्याकडे आलेला आहे, वडिलांकडे तर नॉर्मलच आहे, तर अशी फिमेल कशी आहे, कॅरियर नाही आहे, नॉर्मल आहे. ठीक आहे. याचे चान्सेस किती आहेत, समजा एक मुलगा आणि एक मुलगी झाली तर तरी सुद्धा यांच्यामध्ये चान्सेस किती असतील, 25-25% असतील. आपण जर 4 मुलं झाले असं कन्सिडर केलं
तर प्रत्येकाचा चान्स 25-25% असतो. कारण याच्या मागची जी कंडिशन होते, जर वडील कलर ब्लाइंड असले तर चान्सेस 50% होतात की 50% चिल्ड्रन्स विल बी नॉर्मल अँड 50% विल बी कॅरियर. पण इथं 25-25% चान्स येतो. आता इथे बघा, इथे काय झालेलं आहे की वडिलांकडून तर नॉर्मल आला. हे बघा, हा जो एक्स आहे हा नॉर्मल आहे. वडील नेहमी मुलीला एक एक्स क्रोमोझोम देत असतात. तो कसा आहे, नॉर्मल आहे. पण तिच्या आईकडून एक एक्स क्रोमोझोम आहे, तो फॉल्टी आलेला आहे. म्हणून ही मुलगी काय झालेली आहे, कॅरियर झालेली. नीट लक्ष द्या. ही मुलगी काय झाली बाळांनो, कॅरियर झाली. ठीक आहे, ही कॅरियर झाली. आता इथे बघा, पुन्हा या फॉल्टी मदर कडून या मुलाला एक फॉल्टी एक्स क्रोमोझोम, कारण तिच्या एग मध्ये एक जो आहे तिचा नॉर्मल बनेल, पण एक जर समजा ऍबनॉर्मल बनला तर असा मुलगा कलर ब्लाइंड होतो. आणि बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय, कॅपिटल एक्स स्मॉल सी, कॅपिटल एक्स स्मॉल सी हा जिनोटाइप असेल तर या मुलामध्ये कलर ओळखण्यासाठी पिगमेंट जे बनले पाहिजे त्याच्या डोळ्यामध्ये ते बनत नाही. म्हणून याला ग्रीन आणि रेड ओळखता येत नाही. दिस इज कॉल्ड एज कलर ब्लाइंडनेस. ओके, लक्षात आलं का सगळ्यांच्या? आता तुम्ही होमवर्क साठी लिहा. होमवर्क साठी मला उद्या करून दाखवा, काही प्रॉब्लेम नाही. कलर ब्लाइंड मेल marries with color blind male marries with carrier female. तर कसे मुलं होतील ते आपल्याला, ते तुम्हाला उद्या सॉल्व्ह करून आणायचं आहे, किंवा संध्याकाळपर्यंत जरी सॉल्व्ह करून व्हॉट्सअपला टाकला तरी काही प्रॉब्लेम. आय शॅल सी. ठीक आहे. आता पुढची जी कंडिशन आहे, पुढचा जो आजार आहे त्याच्याबद्दल बोलूया. इट इज नॉट द एक्स और वाय रिलेटेड डिसऑर्डर. सॉरी, इट इज अगेन एक्स रिलेटेड डिसऑर्डर. एक्स लिंक्ड आहे, सॉरी. एक्स लिंक्ड मध्ये आपण पहिले कलर ब्लाइंडनेस पाहिला, आणि दुसरी एक्स लिंक जी आहे ती इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीमध्ये, म्हणजे राजेशाही राजघराण्यामध्ये तो आजार पाहायला मिळतो. त्यामुळे त्याला रॉयल डिसीज पण, त्याचं नाव आहे हिमोफिलिया. त्याला ब्लीडर्स डिसीज, रॉयल डिसीज असे नाव आहे. त्याच्यात रॉयलनेस काही नाहीये. त्याच्यामध्ये हा जो आजार आहे त्यांच्यामधले अनेक पिढी, व्हिक्टोरिया क्वीन स्वतः कॅरियर होती, आणि तिच्यापासून जेवढे पुढच्या पिढ्या सगळ्या तयार झाल्या, तर एक्स असल्यामुळे, आणि मेल असो की फिमेल असो सगळ्यांमध्ये एक्स क्रोमोझोम असतो, त्यामुळे अनेक पिढ्यांमध्ये तो आजार कॅरी फॉरवर्ड होत राहिला. कसा काय तो आपण बघत आहोत. आता पुढच्या डिसऑर्डरचं नाव लिहा, हिमोफिलिया. हिमोफिलियामध्ये फॅक्टर 8, फॅक्टर 9 हे बनत नाही. काय असतात फॅक्टर 8, फॅक्टर 9? ऑलरेडी आय हॅव टॉट, पण ठीक आहे, तुमच्यासाठी परत एकदा सांगतो. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. या डिसीजची पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये, 5 मिनिटांमध्ये आपण पार्श्वभूमी समजून घेऊ. काय काय प्रॉब्लेम्स येतात. कलर ब्लाइंडनेसचा प्रॉब्लेम मी सांगितला तुम्हाला, की या लोकांना सर्व्हिसला घेतलं जात नाही. जिथे जिथे सिग्नलिंगचं काम असतं तिथं या लोकांना घेतलं जात नाही. यांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जात नाही. हे पायलट बनवू शकत नाही. हे शिपवरच्या ज्या ड्युटीज असतात त्या करू शकत नाही. त्यामुळे कलर ब्लाइंड लोकांना या ठिकाणी घेतलं जात नाही. आता पुढची जी आहे दॅट इज हिमोफिलिया. हिमोफिलिया. This is again X-linked recessive disorder. Recessive disorder. आता नीट लक्ष द्या. माणसाचं रक्त गोठण्यासाठी, नॉर्मल क्लॉटिंग होण्यासाठी, तुम्ही कोणालाही कधी बघा, तुम्ही जर लॅब मध्ये गेले असाल, कधी रक्त तपासला असेल, तर तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल. इथे जी निडल टाकली जाते, ती निडल टाकली, त्यांनी ब्लड घेतलं की एक आपल्याला छोटासा असा एवढासा बोळा देतात, आणि तो असा करून असं दाबून घ्यायला सांगतात. तसं करतात आपण सगळेजण.
किंवा इथून काढला असेल ब्लड तर असा एक तो छोटासा कापसाचा बोळा देतात त्याच्यावर आपण असं दाबून ठेवतो आणि थोड्या वेळानंतर रक्त ते थांबतं. दिस इज नॉर्मल क्लॉटिंग टाइम जो असतो तो असतो 2 to 8 मिनिट्स मध्ये. दिस इज क्लॉटिंग टाइम, रक्त गोठण्याचा कालावधी. नॉर्मल क्लॉटिंग टाइम एवढा असतो. हा क्लॉटिंग टाइम या लोकांमध्ये हिमोफिलियाच्या लोकांमध्ये हिमोफिलिक्स असा त्यांच्यासाठी वर्ड यूज केला जातो. काय म्हणतात, ज्यांना आजार होतो त्यांना आपण काय म्हणतो, हिमोफिलिक्स. आणि याच्यात पण मेल्स आर सफर. जसं कलर ब्लाइंडनेस हा मेल लोक सफर करतात, मेल्स आर डिसीज. तसंच हिमोफिलियामध्ये पण मेल्स आर डिसीज, फिमेल्स आर कॅरियर. लक्षात ठेवायची याची एक कंडिशन. हिमोफिलिक्स आर generally males only. Females are generally carrier. आता असं असण्याचं कारण काय, त्याचं कारण सांगतो. हिमोफिलिया जो आहे, या हिमोफिलियामध्ये आई ही नेहमी कॅरियर असते. आईला जनरली हिमोफिलिया नसतो आणि वडिलांकडून मुलीकडे येणारा जो एक्स क्रोमोझोम असतो तो नॉर्मल असतो. आई जरी कॅरियर असली तरी सुद्धा मुलीला डिसीज होत नाही. पण मुलाकडे वाय क्रोमोझोमवर याचा जीन नसल्यामुळे, याचा ॲलील नसल्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की त्याला सप्रेस करता येत नाही. त्यामुळे तो ॲज इट इज पुढच्या पिढीमध्ये जातो. तर ही गोष्ट आपल्याला नीट काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. आता याला जिनोटाइप कसा असतो, कॅपिटल एक्स कॅपिटल एच असेल, कॅपिटल एक्स कॅपिटल एच लिहून ठेवा. याला आपण म्हणतो नॉर्मल फिमेल. कॅपिटल एक्स कॅपिटल एच वाय, दिस इज नॉर्मल मेल. आपण सगळेजण, तुम्ही मी सगळे आपण कसे आहोत, नॉर्मल मेल. सामान्य पुरुष, सामान्य स्त्री, ज्यांना कुठलाही हिमोफिलिया सारखा आजार नाही, यांना आपण म्हणतो नॉर्मल फिमेल, नॉर्मल मेल असा जिनोटाइप मिळतो. कॅरियर फिमेल कसा असेल, कोण सांगता आता, हे बघा. कॅरियर फिमेलचा असेल कॅपिटल एक्स, कारण रिसेसिव्ह डिसऑर्डर, ही रिसेसिव्ह वर्ड नीट लक्षात ठेवा. कॅपिटल एक्स कॅपिटल एच कॅपिटल एक्स स्मॉल एच हा जिनोटाइप असेल कॅरियर फिमेलचा. स्मॉल एच ध्यानात ठेवा. आणि डिसीज्ड मेल, ज्याला हिमोफिलिया आहे किंवा हिमोफिलिक म्हणूया, हिमोफिलिक मेल कसा असेल नीट लक्षात घ्या. कॅपिटल एक्स स्मॉल एच वाय हा जिनोटाइप आपल्याला मेल्स मध्ये पाहायला मिळेल. समजलं? ही गोष्ट अतिशय काळजीपूर्वक लक्षात ठेवायची. मी एक ऍडिशनल जिनोटाइप देत असतो हिमोफिलिक फिमेलचा. हिमोफिलिक फिमेलचा जिनोटाइप असतो कॅपिटल एक्स स्मॉल एच कॅपिटल एक्स स्मॉल एच. पण व्हेरी रेअर, अतिशय दुर्मिळ असतो. व्हेरी रेअर कंडिशन, अतिशय दुर्मिळ अवस्था असते, त्यावेळेला अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळते. हिमोफिलिक फिमेल्स जनरली नसतात. तर आता होतं काय ते समजून व्हायचं असं आहे की हे लिहून झालं असेल तर मी पुसतो. कॅन आय रब दिस? बोला, पुसू का? 1 minute, sir.
चला पुसतोय. आता होतं काय ते समजून घ्या. होतं असं की फॅक्टर 1 रक्त गोठण्यासाठी 13 फॅक्टर लागतात. फॉर क्लॉटिंग ऑफ ब्लड, फॉर क्लॉटिंग ऑफ ब्लड, रक्त गोठण्यासाठी. कशासाठी रक्त गोठण्याची व्यवस्था देवाने केलेली आहे? कारण रक्त जर गोठलं नाही, एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाला मायनर जरी कट बसला, छोटीशी इंजुरी झाली, विचार करा जर त्याच्या बॉडीमधनं ब्लड लॉस व्हायला लागलं तर तो माणूस तिथेच मरून जाईल. कधी कधी छोट्या मोठ्या प्रोसिजर्स कराव्या लागतात, कधी कधी एखाद्याला दात काढावा लागतो, कधी कधी एखाद्याचं अपेंडिक्सचं ऑपरेशन असतं, कधी पोटाचं ऑपरेशन असतं, कधी कुठलं असे निरनिळे ऑपरेशन्स असतात. समजा एखादा माणूस एखाद्या ठिकाणी गेला आणि चुकून किंवा त्याच्यावर हल्ला झाला. 2 कंडिशन्स असू शकतात. एक तर स्वतःहून त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्याचा ऍक्सिडेंट म्हणजे नुसता गाडीचाच ऍक्सिडेंट नाही, अनेक प्रकारचे ऍक्सिडेंट असतात. तो एखादं काम करतोय, काम करता करता कुठे कट बसला. तर नॉर्मली काय होतं, तुमचं माझे जे आपल्यासारखे जे नॉर्मल लोक असतात यांच्यामध्ये ब्लिडिंग सुरू होतं आणि 8 मिनिटामध्ये मायनर कट असतील तर आपोआप थांबतो. आर्टरी कट म्हणत नाही मी, आर्टरीमध्ये थ्रॉबिंग चाललेलं आहे, आर्टरी बंद होत नाही. आर्टरी मधलं ब्लड क्लॉट होत नाही, लक्षात ठेवा. आर्टरी मधलं ब्लड, कारण हार्टचा प्रेशर असतो त्याला, त्यामुळे आर्टरी मधलं ब्लड क्लॉट होत नाही. आर्टरीची गोष्ट नाहीये, व्हेनची गोष्ट. जी आपल्या ह्या ज्या नसा आहेत जवळून बघा, इथे बघा, ही जी माझी नस दिसते, ज्या नसा दिसत आहेत या ज्या दिसत आहेत ना या नसा, तर या नसा ज्या असतात या ज्या वरती आपल्या स्किनवर सुपरफिशियली त्यांना वेन्स म्हणतो. या वेन्स जर कट झाल्या, इवन मोठी वेन जरी कट झाली तरी सुद्धा आपोआप 8 मिनिटापर्यंत रक्त थांबलं पाहिजे. ज्याचं ब्लड 8 मिनिटापर्यंत थांबतं तिथे एक जाळी तयार होते अशी ब्लडची. तुम्हाला मी क्लॉटिंग ऑफ ब्लड रोशन नाही आहे आता, साक्षी वगैरे होत्या मागच्या लेक्चरला, त्यांना माहित असेल. तर तिथे असं नेट तयार होते, क्लॉटिंगचा फिनॉमिनॉन होतो तिथे. पूर्ण हे सगळे क्लॉटिंग फॅक्टर्स एका पाठोपाठ एक येतात आणि ते ऍक्टिव्हेट झाल्यानंतर तिथे एक नेटवर्क तयार करतात. त्याच्यानंतर पुढचं ब्लिडिंग ते स्टॉप. त्याला जर असं दाबून काढलं तरच ते ब्लिडिंग स्टॉप होतं, नाहीतर तरच ते ब्लिडिंग पुन्हा स्टार्ट होतं. नाहीतर सहसा आपोआप एकदा ती जाळी बनली त्याच्यातनं ब्लड बाहेर येणं बंद होतं. याला आपण म्हणतो क्लॉटिंग. आता फॉर क्लॉटिंग ऑफ ब्लड 13 फॅक्टर्स आर रिक्वायर्ड. किती फॅक्टर लागतात बाळांनो? 13 फॅक्टर्स आर रिक्वायर्ड. रिक्वायर्ड म्हणजे गरज पडते. 13 फॅक्टर्स. आणि हे इंग्लिश लेटरने दाखवलेलं आहे. दे आर डिनोटेड बाय, इंग्लिश नाही, रोमन लेटर. दे आर डिनोटेड बाय रोमन नंबर्स. रोमन नंबर्स कसे आपण, तुम्हाला माहिती, 1 असा काढतो आपण, 2 असा काढतो, 3 असा काढतो, असं असे 13 फॅक्टर लागतात. याच्यात हिमोफिलियामध्ये फॅक्टर 8 इथे लिहितो, याचा उपयोग करून घेते. इन हिमोफिलिक्स फॅक्टर 8 और फैक्टर 9, फैक्टर 8 और फैक्टर 9 does not form in the body. आता हे जे फॅक्टर बनवणारा जीन असतो बाळांनो, हा जीन या लोकांमध्ये मिसिंग असतो. हा जो जीन आहे, जो फॅक्टर 1 ते 13 काय ते सगळ्या प्रकारचे प्रोटीन असतात, आपण शिकू. तर हे सगळे जे प्रोटीन्स असतात, हे प्रोटीन्स जे बनवणारा जो जीन पाहिजे तो बनत नाही. तो जीनच ऍबसेंट आहे तर तो बनणार नाही. तो न बनल्यामुळे काय असतं इथे
की पहिल्याने दुसऱ्याला निरोप दिला, दुसऱ्याने तिसऱ्याला निरोप दिला, तिसऱ्याने चौथ्याला निरोप दिला, असा निरोप देत 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 हा सगळा कार्यक्रम चालतो. म्हणजे पहिला ऍक्टिव्हेट झाला की पहिला दुसऱ्याला करतो, दुसऱ्या तिसऱ्याला ऍक्टिव्हेट करतो, तिसऱ्या चौथ्याला करतो. आता समजा 8 नंबरचा एक फॅक्टर आहे. तुम्ही खो खो खेळतो, तुम्हाला माहिती आहे एकमेकांना खो देत चालतात. तसं त्या ठिकाणी तो जो पर्सन पाहिजे तो मिसिंग आहे, तर तो फॅक्टर तिथपर्यंत जातो आणि तो नसतो, ऍबसेंट नसतो. मग ती जी सूचना आहे, तिची इन्फॉर्मेशन ती कॅरी फॉरवर्ड केली जात नाही. ती कॅरी फॉरवर्ड न केली गेल्यामुळे ते ब्लड क्लॉट होत नाही, क्लॉट होणं थांबतं. म्हणजे क्लॉट होत नाही, ब्लिडिंग चालू राहतं आणि अशा लोकांना जीवाचा धोका उत्पन्न. अशा लोकांना इंजेक्शन कोणी देत नाही. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे पण असे 2 मुलं होते की ज्यांच्याकडे हा प्रॉब्लेम होता, हिमोफिलिया. तर या लोकांना आता संशोधन झालेलं आहे गेल्या 30-40 वर्षामध्ये. आता यापूर्वी मुंबईलाच फक्त मिळायचं हे जे फॅक्टर्स होते, फॅक्टर 8 किंवा फॅक्टर 9 जो मिसिंग असेल तो शोधावा लागतो आणि त्याचे आता इंजेक्शन्स मिळतात. पुढे जेव्हा तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी चॅप्टर शिकवेल तेव्हा त्या जीन्स जो जीन जे ते जीन आता बॅक्टेरियाकडे मधून बनवून त्याच्यापासून इंजेक्शन वगैरे बनवले जातात. आर्टिफिशियली आता प्रिपेअर व्हायला लागले. तर याचं इंजेक्शन द्यावं लागतं. समजा यांचं जर इमर्जन्सी एखादं ऑपरेशन करायचं असेल तर ऑपरेशन करायच्या वेळेला यांच्या बॉडीमध्ये तात्पुरतं ते फॅक्टरचं इंजेक्शन द्यावं लागतं आणि मग हे ऑपरेशन करू शकतात. नाही तर ऑपरेशन नाही करतायत. कारण काय की ब्लिडिंग चालू राहिलं, समजा छोटंसं जरी ऑपरेशन करायला डॉक्टरने घेतलं आणि ते जर ब्लिडिंग व्हायलाच लागलं तर डॉक्टर कसे आवरतील हे ब्लिडिंग, कारण ते स्टॉप होणार नाही. म्हणून हे आणि ब्लड आपोआप स्टॉप झालं पाहिजे आणि ते स्टॉपच होणार नाही तर तुम्ही विचार करा किती भयानक परिस्थिती होईल. म्हणून या लोकांना इंजेक्शन देऊन याचा उपचार करावा लागतो. कशाचा? फॅक्टरचा. फॅक्टर 8 किंवा फॅक्टर 9 जो असतो, जो मिसिंग असतो, ज्याचा जीनच नाही त्यांच्या बॉडीमध्ये, मग यांना ऍडिशनल इंजेक्शन देऊन यांच्यावर उपचार करावा लागतो. तर आय थिंक यू आर गेटिंग. तर आता फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 चे इंजेक्शन मार्केटमध्ये, नाशिकमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, तुमच्या वर्ध्याकडे, यवतमाळलाही कदाचित अवेलेबल असते आणि प्रत्येक सिटीमध्ये याचे काही ना काही पेशंट्स असतात. तर आता ही गोष्ट आपल्या लक्षात आली की फॅक्टर 8 आणि फॅक्टर 9 नसेल तर तो निरोप पोचत नाही. निरोप पोचला नाही तर ब्लिडिंग स्टॉप होत नाही, रक्त वाहतच राहतं. आणि हे वाईट आहे. याच्यामुळे त्या पेशंटचा मृत्यू ओढवू शकतो, छोटा मोठा ऍक्सिडेंट झाला तरी. सर्वसामान्य इतर माणसं जे नॉर्मल पर्सन आहेत, जिथे वाचून गेले असते, समजा अशा माणसाला जर योग्य वेळेला रोडवर ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मोटरसायकलचा झाला असेल, कारचा झाला असेल आणि समजा जर तो व्यक्ती जर तिथे हिमोफिलिक बसलेला असेल तर त्याच्या आजूबाजूचे वाचतील आणि हा मरून जाईल. कारण त्याला वेळेवर जर उपचार नाही मिळाले आणि तो लक्षात नाही आला की याला ब्लिडिंगचा प्रॉब्लेम आहे तर त्याला कोण देईल फॅक्टर? समजा फॅक्टर नाही नसेल अवेलेबल त्या पर्टिक्युलर एखादी छोटी सिटी असेल, तिथे नसेल, छोटं टाउन असेल तिथे नसेल, तर किती वेळ दाबून ठेवणार? मोठं ब्लिडिंग असेल तर खूप मोठी समस्या येते. म्हणून हा डेंजरस आजार आहे. तर आय होप आता तुम्हाला हे पूर्ण याची आयडिया आली असेल. पुढच्या टॉपिक कडे जाऊया आपण. आता लिसन व्हेरी केअरफुली. सोपा आजार आहे, व्यवस्थित लक्ष द्या. 2 कंडिशन आपण बघणार आहोत. एक्झाम मध्ये विचारलं जातं आणि 3 मार्काचा क्वेश्चन असतो. कधी कधी डिटेल जर विचारला तर 4 मार्कालाही विचारला जाऊ शकतो. कंडिशन आपण बघतोय. आपण पहिली कंडिशन बघतोय कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया यांच्यामध्ये आपल्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दिसतो. आपल्याला त्याचा अर्थ मी समजून सांगतो. आपल्याला काय दिसतो? एक क्रिस क्रॉस इनहेरिटन्स दिसतो. क्रिस क्रॉस इनहेरिटन्सचा अर्थ लिहून ठेवा. यांच्यामध्ये सगळ्यांनी लिहून ठेवा. व्हॉट इज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स? आपल्याला क्रिस क्रॉस इनहेरिटन्स या ठिकाणी पाहायला मिळतो.
Criss-cross inheritance is the type of inheritance in which alternate generation is generally affected. एक पिढी चांगली राहते, एका पिढीमध्ये क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आता इकडे लक्ष द्या. कॅपिटल एक्स पहिली कंडिशन याने दिलेली आहे, हिमोफिलिक मेल मॅरेज करतोय कोणाची? नॉर्मल फिमेलची. एक्स एच वाय. बघा, हिमोफिलिक मेलचा जीनोटाइप मी लिहिलेला आहे. मॅरीज विथ नॉर्मल फिमेल. एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. आता इथे गॅमेट बनतील. एक्स स्मॉल एच हा एक गॅमेट बनेल, एक गॅमेट बनेल वाय. इथे एकाच प्रकारचे गॅमेट बनतील, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. आता अशी कंडिशन होऊ शकते, अशी कंडिशन होऊ शकते, अशी कंडिशन होऊ शकते, अशी कंडिशन होऊ शकते. 4 मुलं झाले असं आपण त्यांना लक्षात ठेवू. आता या दोघांचा पहिल्यांदा लक्षात घ्या. मुलगी झाली समजा फिमेल, काय जीनोटाइप असेल? कॅपिटल एक्स कॅपिटल एच, फादरने एक दिला स्मॉल एच. ही मुलगी कशी आहे? फिमेल कॅरियर असं लिहू पहिल्यांदा. कॅरियर फिमेल, कॅरियर जसं सेम होतं ते याच्या आधीचं जे एक्झाम्पल वाला सेम टू सेम तसं कॅरियर फिमेल. आता हा आणि हा बघा, आई कशी आहे? नॉर्मल आहे. आईकडून येणारा जो ॲलील एक जो जीन आहे तो नॉर्मल आहे, त्यामुळे मुलगा कसा असेल? नॉर्मल असेल. कॅपिटल एक्स वाय. आई मुलाला नेहमी एक्स क्रोमोझोम देत असते आणि मुलीला एक एक्स क्रोमोझोम तिच्या वडिलांकडून नेहमी मिळत असतो. आता ही तिसरी कंडिशन. कॅपिटल एक्स मुलगी झाली, स्मॉल एच आणि कॅपिटल एक्स कॅपिटल एच. ही मुलगी आहे कॅरियर. आता इकडे कंडिशन शेवटची. इथे कंडिशन असेल कॅपिटल एक्स स्मॉल एच वाय, हिमोफिलिक मेल. इथे असेल नॉर्मल मेल. आता नॉर्मल कुठे दिसत आहेत? नीट लक्ष द्या.
इथे चेंज केलंय. आवाज येतोय का आता? बोला. कमॉन. हो सर. इकडे लक्ष द्या. इथे हे बघा, आई जेव्हा पण मुलाला देईल तेव्हा नॉर्मल असल्यामुळे नॉर्मल एक्स क्रोमोझोम जाईल, त्यामुळे मुलं कसे आहेत? नॉर्मल. आणि मुली कशा आहेत? कॅरियर. म्हणजे याच्यात आपण पाहिले पॉसिबिलिटी जर पाहिली तर काय दिसतंय आपल्याला? नॉर्मल मेल. नॉर्मल मेल म्हणजे इथे काय लिहू शकतो आपण? 50% daughters are carrier. कारण वडिलांकडून एक एक्स क्रोमोझोम येतोय, त्यामुळे त्यांच्याकडे त्या कॅरियरच असतील. जाईल म्हणजे जाणार, कारण मुलींकडे एक एक्स एच जो आहे स्मॉल तो जाणारच आहे. पण आई नॉर्मल असल्यामुळे होतं काय? आईकडून जेव्हा जेव्हा एक्स क्रोमोझोम मुलांमध्ये जाईल, तो ते दोन्हीच्या दोन्ही चांगले असल्यामुळे मुलं कसे असतील? ऑलवेज नॉर्मल. 50% sons are normal. येतंय लक्षात? आता गव्हर्नमेंट काय करतं? जनरली जर चेक केलं तर गव्हर्नमेंट याला प्रोत्साहन देतं. गव्हर्नमेंट सांगतं की जर एखादा हिमोफिलिक मेल असेल तर त्याने लग्न नेहमी कोणाशी करावं? नॉर्मल फिमेलशी लग्न करावं. नॉर्मल फिमेलशी. त्याच्यामुळे पुढच्या पिढीमध्ये बरोबर ही बिमारी जी आहे, हा आजार जो आहे तो पुढच्या पिढीत जात नाही. आता बघा, या पिढीमध्ये डिसीज होता. नीट लक्ष द्या. या पिढीमध्ये डिसीज होता. या पिढीमध्ये डिसीज नाही. नो डिसीज. आणि आता यांच्यापासून जे मुलं होतील, समजा हिचं लग्न झालं, या मुलीचं लग्न झालं नॉर्मल मेल बरोबर, तर आपण काय होईल ते लक्षात घेऊ. म्हणजे या आजाराने काय केलं? एका पिढीमध्ये डिसीज दाखवला, एका पिढीमध्ये टाळला. म्हणून याला आपण म्हणतो अल्टरनेट, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. ठीक आहे, हे समजलं का? म्हणजे याला तुम्ही पर्सेंटेज मध्ये मी इथे लिहून ठेवलेलं आहे बघा. पर्सेंटेज मध्ये ही लिहून ठेवायचं, व्यवस्थित डिटेल वाचलं तुम्हाला एका झटक्यात कळेल. आय डोंट थिंक दॅट देअर वुड बी एनी प्रॉब्लेम. हे समजलं का सगळ्यांना? एवढं सांगा मला. येस सर. इथे लक्षात ठेवायचं, आईकडून नेहमी एक्स क्रोमोझोमचं जिथे जिथे मुलांचा प्रश्न येतो तिथं मुलांना नॉर्मल मिळणार आहे बघा. इथे इथे इकडे बघा, हे बघा मी बघा याच्यामध्ये इथे नॉर्मल कॅपिटल एच, इथे कॅपिटल एच. मुलं नॉर्मल असतात. मुली ज्या आहेत, वडील कलर ब्लाइंड असल्यामुळे मुलींकडे एक एक्स क्रोमोझोम आहे तो फॉल्टी येतोय बघा, स्मॉल एच. त्याच्यानंतर कुठे गेली कॅरियर फिमेल? बघा इथे स्मॉल एच. येतंय लक्षात? हे बघा इथे आणि इथे बघा कॅरियर. सोपं आहे, समजून घेतलं तर एकदम सोपं आहे. आता एक आणखी कंडिशन यांनी दिलेली असेल उलट करून, पुढच्या पानावर असेल ती, 2 मिनिटात बघूया. आता पुढची पिढी अशी झाली की त्याच्या नॉर्मल बेल बरोबर, आता ही जी मुलगी होती, ह्या माणसांची, हा जो परिवार होता ज्याच्यामध्ये मुली कॅरियर होत्या आणि मुलं नॉर्मल होते. आता लग्न कोणाकोणामध्ये झालं? वडिलांनी पाहिलं की अरे मी तर कलर ब्लाइंड आहे, माझी पुढची पिढी तर सगळी नॉर्मल झाली, पण असं करूया आता की माझे जे मुलं आहेत त्यांना प्रॉब्लेम यायला नको. त्यामुळे त्यांनी जाणून बुजून नॉर्मल मेलशी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं. ते फॉर एक्झाम्पल हर फादर इज नोईंग सम पार्ट ऑफ जेनेटिक्स, किंवा थोडंफार जेनेटिक्सचं त्यांना नॉलेज आहे. आता मुलगी कशी आहे? कॅरियर आहे. कॅरियर फिमेल marries with normal
मेल. आता बघा कसा गोंधळ तयार होतो इथे. आता कॅरियर फिमेल कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, कॅपिटल एक्स, स्मॉल एच ही आहे कॅरियर फिमेल. लग्न केलं हिने. कॅपिटल एक्स, कॅपिटल एच आणि कॅपिटल वाय. गॅमेट बनतील दोन प्रकारचे. कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, कॅपिटल एक्स, स्मॉल एच. इथे गॅमेट बनतील कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, ओनली वाय. आता कसे कसे मुलं होतील पहिले हे लिहून काढू. एक्स एक्स असेल तर मुलगी असेल. काय दिसतंय कॅपिटल एच, कॅपिटल एच. लिहू शकतो स्पष्ट नॉर्मल फिमेल. कंडिशन नंबर 1 नॉर्मल फिमेल. आता ह्या एक्सचा ह्या एक्सची कंडिशन कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, कॅपिटल एक्स, स्मॉल एच. कॅरियर फिमेल. पहिली कंडिशन. आता कंडिशन ही इथून इकडे पाठवतोय आपण. कॅपिटल एक्स, कॅपिटल एच, वाय. दिस इज नॉर्मल मेल. आणि ही कंडिशन नंबर 2. आता फॉल्ट आला बघा. आईकडे आई कॅरियर असल्यामुळे कॅपिटल एक्स, स्मॉल एच, वाय. दिस इज हिमोफिलिक मेल. हिमोफिलिक मेल. पुन्हा मागची कंडिशन रिपीट झालेली आहे जी आपण त्याच्यामध्ये शिकलो होतो. 25%. दिस इज अगेन 25%, 25% आणि 25%. पुन्हा याच्यामध्ये तुम्ही मगासारखं जसं आपण पाहिलं होतं की समजा कॅरियर फिमेल मॅरीज विथ हिमोफिलिक मेल तर काय होईल ते एकदा स्टडी करायचं. कॅरियर फिमेल आणि हिमोफिलिक मेल तुमच्यासाठी होमवर्क. कॅरियर फिमेल आणि हिमोफिलिक मेल. यांनी जर लग्न केलं तर काय होईल हे होमवर्क आहे. HW लिहून घ्या. होमवर्क करायचंय तुम्हाला. रेशो काढायचा. इथे बॉक्स दिलेला आहे. डू यू नो जे मी बोललो त्याच्याबद्दल वाचून कळेल तुम्हाला की याला रॉयल डिसीज काय म्हणतात. ब्लीडर आणि याला म्हणतात ब्लीडर्स डिसीज. यांच्यामध्ये ब्लिडिंग चालू राहतं म्हणून याला काय म्हणतात ब्लीडर डिसीज. त्याच्याबद्दल त्या बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे. सगळ्यांनी वाचून घ्या. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक कंडिशन फाइंड आउट. आर्या शोज नॉर्मल ब्लड क्लॉटिंग. आर्या शोज नॉर्मल ब्लड क्लॉटिंग पेज नंबर 64. बट हर मदर इज हिमोफिलिक. पण तिची आई हिमोफिलिक आहे. रेअर कंडिशन आहे, दुर्मिळ कंडिशन आहे. बट हर मदर इज हिमोफिलिक. आर्या इज नॉर्मल बट हर मदर इज हिमोफिलिक. रमेश शोज नॉर्मल ब्लड क्लॉटिंग but his father is hemophilic. But Ramesh shows normal blood clotting but his father is hemophilic. If Ramesh and Arya were to marry, find out the possible phenotype of their offspring. आता रमेश चे वडील हिमोफिलिक आहेत आणि आर्याची आई हिमोफिलिक आहे. आणि या दोघांनी जर समजा आपसात विवाह करायचा ठरवला, कोणी कोणी रमेशने आणि आर्याने, तर काय मिळेल करून बघा. एकदम सोपं आहे.
प्रॉब्लेम आला तर मी आहे तुमच्यासोबत. एकदम सोपं आहे करून टाकायचं, घाबरायचं नाही. एकदम सोपं आहे. पहिल्यांदी आई हिमोफिलिक केव्हा असेल तर ते ऑल नॉर्मल. का रे भाऊ, कसं काय येतील नॉर्मल? बघा एकदा सगळ्यांनी. साहिलला घाई फार आहे. मस्तपैकी शांत लेक्चर संपलं की, आणि मी हे लेक्चर अपलोड करणार नाहीये, जे हजर आहेत त्यांनाच मिळेल. पुढचा टॉपिक आहे आपल्याला सेक्स डिटर्मिनेशन. पुढचा टॉपिक आहे आपला सेक्स डिटर्मिनेशन, लिंग निश्चिती. लक्षात ठेवायचं, सगळ्या दवाखान्यांमध्ये ज्यांच्याकडे सोनोग्राफी सेंटर्स आहेत तिथे क्लिअर कट लिहिलेलं असतं की आमच्याकडे सेक्स डिटर्मिनेशन केलं जात नाही. जर तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये गेले असाल तर तिथं सोनोग्राफीच्या क्लिनिक्समध्ये गेले असाल तर ज्या डॉक्टरांकडे हे असतं, सोनोग्राफीचं मशीन असतं, त्यांना कायद्याने बंधनकारक आहे, त्यांच्याकडे बोर्ड लावलेला असतो की PCPNDT, प्रीनॅटल सेक्स डिटर्मिनेशन टेस्ट आमच्याकडे केली जात नाही, गर्भलिंग तपासणी आमच्याकडे केली जात नाही, आणि असं करणं कायद्याने प्रतिबंधात्मक आहे, प्रतिबंध आहे त्याच्यावर. समजा जर असं कोणी करताना आढळलं तर त्याला 5 वर्ष सश्रम कारावास, रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजे सश्रम कारावासाची याच्यावर शिक्षा सुनावली जाते. तर मला हे सांगायचं आहे की सेक्स डिटर्मिनेशन होतं कसं ते पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल. की सेक्स डिटर्मिनेशन आपल्या देशामध्ये फिमेल फिटिसाइडच्या खूप जास्त घटना घडत असतात. फिमेल मुलीला गर्भातच मारून टाकतात. फिमेल फिटिसाइड म्हणतात त्याला, फिमेल फिटिसाइड. फिमेल फिटिसाइडच्या, आणि हे असं असण्याचं कारण काय, आपल्या समाजामध्ये असलेला दोष. सगळ्यांना आता तुम्हाला अजून त्याचं काही फार वाटणार नाही, पण मुलींच्या वडिलांना, ज्या मुली येतात आपल्या लेक्चरला बसलेल्या, यांच्या मुलींना कुठे ना कुठेतरी ह्या डोक्यात हा विचार असतोच की इथं जर मला लग्न करायचं असेल तर मला हुंड्याची तरतूद करावी लागेल. त्याच्या मागे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे डावरी सिस्टीम. डावरी, हुंडा जो आहे ना, हा डावरी सिस्टीमने सगळा केलेला घात आहे. ही जी डावरी सिस्टीम असते, या डावरी सिस्टीममुळे हुंड्याची व्यवस्था, आणि मुलगी म्हटल्यानंतर समाज एवढा खालच्या पातळीकडे चाललेला, रसातळाला चाललेला आहे की त्यामुळे मुली असुरक्षित. कुठल्याही मुलीचा बाप संध्याकाळच्या वेळेला 8, 9, 10 वाजता जर मुलगी घरातनं काही कामाने बाहेर पडली असेल तर तिच्या वडिलांना हायसं वाटत नाही जोपर्यंत ती सुखरूप घरी परत येते. ही समाजाचं दुर्भाग्य आहे, दुर्दैव आहे. या अनेक कारणांमुळे. आणि दुसरी गोष्ट, आपल्या समाजामध्ये काही खोट्या मान्यता आहेत की मुली या वंश पुढे चालवत नाही, किंवा मुलींमुळे फार मोठं काही फार आधार देत नाही आई वडिलांना. आधार मुलगाच देऊ शकतो, याच्या मान्यता आहेत. आणि या मान्यतांमुळे काय झालेलं आहे, इतकी मोठी समस्या आलेली आहे की त्यामुळे वंशाला दिवा पाहिजे म्हणून मुली मारल्या जातात आणि मुलांची संख्या वाढवली जाते. त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की मेल फिमेल रेशो सगळा डिस्टर्ब झालेला आहे. आणि गेले अनेक वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र प्रयत्न करत आहे ते नॉर्मलाइज करण्याचा. आजही अनेक शहरांमध्ये इन्क्लुडिंग नाशिक ऑल्सो, इन्क्लुडिंग महाराष्ट्र, तर अजूनही मुलींचा रेशो चांगला कुठे आहे, आदिवासी भागात, कारण तिथं सेक्स डिटर्मिनेशन नाही. बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजे नेचर स्वतः बॅलन्स करतो. परंतु आम्हाला जास्त ज्ञान झाल्यामुळे आम्ही काय करतो, अबॉर्ट करून टाकतो. डॉक्टरही बिचारा, दुर्दैवाने काय अनेक डॉक्टरही याच्यात इन्व्हॉल्व आहेत. सो यू आर गेटिंग की अतिशय बर्निंग इश्यू आहे हा, खतरनाक अशी समस्या आहे याच्यात. तर सेक्स डिटर्मिनेशन कशा पद्धतीने होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि अनेक गोष्टी, याच्या मागे आणखी एक सामाजिक मुद्दा असा आहे की तुम्ही असे सिनेमे सुद्धा पाहिले असतील की ज्याच्यामध्ये मुलगी जी आहे किंवा ती स्त्री जी आहे, त्या स्त्रीला
डिवोर्स दिला जातो. कारण का? तिला मुलगा होत नाही. तिच्यापासून खूप साऱ्या मुलीच होतात. म्हणून काय केलं जातं? तिला घटस्फोट दिला जातो, डिवोर्स दिला जातो. आणि असा पुरुष जो असतो, तो 1, 2 प्रसंगी 3, 4 असे सुद्धा लग्न करताना आपल्या समाजामध्ये आढळलेलं आहे. दुर्दैव आहे, पण काय करता? पण त्याच्या मागचं जर विज्ञान समजून घेतलं, तर तुम्ही ती जनजागृती करू शकाल. तुम्ही ते लक्षात आणून देऊ शकाल, की पुरुषच खऱ्या अर्थाने, म्हणजे तोही त्याच्या हातातही नाहीये, पण पुरुष हा खऱ्या अर्थाने जबाबदार धरला पाहिजे मुलगी होण्यामागे. समजा एखाद्याकडे जर एक्स क्रोमोझोमच बनत असतील, तर त्याला मुलगा कसा होणार? किंवा वाय क्रोमोझोम बनण्याचं प्रमाण अनइक्वल असेल किंवा वाय क्रोमोझोम टिकत नसतील, लॉट ऑफ रिझन. तर कसं काय मुलगा होणार? आणि मुलगा होण्यासाठी वाय क्रोमोझोम एक्स क्रोमोझोम बरोबर किंवा एक्स असलेल्या आता एक जे असतात ते तुम्हाला मागाशी बोललो मी, जेवढे एग असतील सगळे एक्सच असतील. मात्र स्पर्म्स जे असतात ते 2 प्रकारचे असतात. कसे ते आपण बघूया. नीट लक्ष द्या. आता लिहून ठेवा, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग. मग बाकीच्या प्राण्यांचा आपण बघू. इन ह्युमन बिंग मेल कसा असतो बाळांनो? मेल कसा असतो नेहमी लक्षात ठेवा. मेल असतो एक्स वाय इज मेल. मेल कडे किती असतात? 20. नीट लक्ष द्या. 22 प्लस एक्स आणि 22 प्लस वाय यांची संख्या एकत्रित केली तर तुम्हाला मिळतील 46 क्रोमोझोम. आणि हे वाय आणि एक्स काय आहेत? हे सेक्स क्रोमोझोम. हे काय आहेत बाळांनो? सेक्स क्रोमोझोम आहेत. आता नीट लक्ष द्या. या एक्स आणि वाय असलेला जो मेल आहे, हा जो मेल आहे, याच्याकडे एक स्पर्म जो बनेल त्याच्याकडे एक्स कॅरी करणारा स्पर्म बनेल. दुसरा जो स्पर्म बनेल तो वाय कॅरी करणारा स्पर्म बनेल. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ह्या कंडिशनला जर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा सजीव, एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जर 2 प्रकारचे गॅमेट बनवत असेल, 2 प्रकारचे, हे बघा, एक एक एक्स स्पर्म बनतोय, एक वाय स्पर्म बनतोय, अशी कंडिशन असेल त्याला आपण म्हणतो हेटेरो गॅमेटिक कंडिशन. हेटेरो गॅमेटिक. अशा ॲनिमलला आपण काय म्हणतो? हेटेरो गॅमेटिक. 2 वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट बनवणारा जो ॲनिमल असतो त्याला आपण काय म्हणतो? हेटेरो गॅमेटिक ॲनिमल. फिमेल्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिमेल्सकडे एक्स क्रोमोझोम असतो. फिमेल्स हॅव एक्स क्रोमोझोम. म्हणजे कंडिशन कशी असेल? 22 ऑटोसोम्स, एक एक्स क्रोमोझोम, 22 ऑटोसोम्स, एक एक्स क्रोमोझोम. एक एक्स क्रोमोझोम आला असेल वडिलांकडून, मेल पॅरेंट कडून, आणि एक एक्स क्रोमोझोम आलेला आहे फिमेल पॅरेंट कडून. तिच्याकडे 2 एक्स कुठून आले? एक मेल पॅरेंट कडून, एक फिमेल पॅरेंट कडून. आता नीट लक्ष द्या. इथे जे काही एग बनतील ते दोन्ही एग मध्ये काय असेल? दोन्हीच्या दोन्ही एग मध्ये काय असेल? एक्स असेल. इथे वाय नसेल. त्यामुळे फिमेल्सला जबाबदार धरण्यामध्ये काही अर्थच नाही. आता नीट लक्ष द्या. समजा हा एक एक्स वाला स्पर्म आहे आणि हा एक वाय वाला स्पर्म आहे. ठीक आहे. इकडे दोन्हीच्या दोन्ही एक्स क्रोमोझोम एकाच प्रकारचे असते. तर आता ह्या दोघांचं मेटिंग झालं. समजा ज्या वेळेला या मेल आणि फिमेल एकत्र आले, त्यांनी सेक्शुअल ऍक्टिव्हिटी केली, त्या वेळेला फ्युजन झालं ह्या एक्सचं ह्या एक्सची, तर नॅचरली मुलगी होईल, फिमेल चाइल्ड होईल. आता याच्यामध्ये काही सांगता येत नाही की कसं होईल आणि काय होईल. फिमेल चाइल्ड इथे व्यवस्थित लिहितो, फिमेल चाइल्ड होईल. असं जितक्या वेळा होईल तितक्या वेळा मुलीच होतील. कंडिशन नंबर 2, ज्या वेळेला हा एक्स क्रोमोझोम, वाय क्रोमोझोम हा एक्स क्रोमोझोम बरोबर जाईल. समजा असा स्पर्म आहे की ज्याच्याकडे वाय
क्रोमोझोम आहे. असा स्पर्म आहे ज्याच्याकडे वाय क्रोमोझोम आहे आणि तो फर्टिलाइज झाला, फर्टिलायझेशन या दोघांच्या मध्ये झालं, तर नॅचरली काय होईल? मुलगा होईल. येतं लक्षात? फिमेल्स तर जेव्हा पण बनवतील काय बनवतील? एक्स एक्स बनवतील. मेल्स जे असतील ते तर हेट्रोगॅमेटिक आहेत, त्याच्यात 50% काय बनतील? एक्स क्रोमोझोम. 50% कसे असतील? वाय असलेले स्पर्म. 50% एक्स असलेले स्पर्म बनतील. म्हणजे चान्सेस ऑफ सन अँड डॉटर आर 50-50% इच. चान्सेस काय असतील? 50-50% असतील. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? येतंय का लक्षात? आर यू गेटिंग दिस? समजतंय का सगळ्यांना? आदित्य तुला कळतंय का? सपनाला पुन्हा नेटवर्क इश्यू आला असं वाटतंय. कळतंय सगळ्यांना? हे एवढं कळलं का सांगा बरं? मेल्स आर ऑलवेज हेट्रोगॅमेटिक. मेल्स मध्ये दोन प्रकारचे आहेत. सपना इज कंटिन्युअसली ट्राइंग. ऋषिकेश, तू पण यवतमाळचाच आहे ना बाळा? ऋषिकेश, हो सर. मग तुमच्याकडे आणि हे सपना वगैरे कुठल्या आहेत या? त्या सिटी मधले आहेत का खेड्यातले आहेत? खेड्यातले. सिटी मधले का तुम्ही खेड्यातले? खेड्यातले. कुठले आहेत तुम्ही? सिटी मध्ये राहतात का खेड्यात राहतात? खेड्यात राहत सर. रुरल एरियामध्ये आहेत का? म्हणून नेटवर्कचा इश्यू येतो. आता ही कंडिशन जर कळली असेल तर आपण काय करू? बाकीच्या ऑर्गॅनिझम्स मध्ये, बाकीच्या अॅनिमल्स मध्ये कसं सेक्स डिटर्मिनेशन होतं ते समजून घेऊया. सोपं असतं, अतिशय सोपं असतं. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड्स हे जसं आपण मेल्स मध्ये शिकतो, ह्युमन बिंग मध्ये शिकतो, असं बर्ड्स मध्ये समजून घ्या. कधी कधी बर्ड्सचा व्यवस्थित क्वेश्चन विचारला गेलेला आहे याच्या आधीच्या एक्झाम्स. लिहून घ्या. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. सेक्स डिटर्मिनेशन, लिंग निश्चिती. सेक्स डिटर्मिनेशन इन बर्ड. बर्ड्स मध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं? यांच्यामध्ये ZW आणि ZZ टाईपचं सेक्स डिटर्मिनेशन आहे. ZW ZZ. फिमेल्स ज्या असतात त्या हेटेरोगॅमेटिक असतात. लिहून ठेवा. ZW जिच्याकडे असते ती असते फिमेल आणि ZZ जो असतो तो असतो मेल. म्हणजे मेल जे असतात, नीट लक्षात घ्या, यांच्याकडे गॅमेट कसे बनतील? एक गॅमेट बनेल Z आणि दुसरा गॅमेट बनेल W. ह्याला म्हणतो आपण हेटेरोगॅमेटिक कंडिशन. हेटेरोगॅमेटिक कंडिशन कुठे पाहायला मिळते आपल्याला? फिमेल्स मध्ये. म्हणजे एका वाक्यात लिहायचं तर काय लिहू शकतो? बर्ड्स मध्ये फिमेल बर्ड्स प्रोड्यूस 2 types of eggs which contain one Z and one W chromosome. One Z and one W chromosome. In male birds, only one type of sperms are produced.
दॅट इज म्हणजे काय, दॅट इज ऑल sperms have only Z क्रोमोझोम. आता तुम्ही मला सांगा इथं सेक्स डिटर्मिनेशन कोणाकडे गेलं, पटकन सांगा. इथे सेक्स डिटर्मिनेशन कोणाकडे गेलं? बोला पटकन. इथे सेक्स डिटर्मिनेशन कोणाकडे गेलं? फिमेल. फिमेल कडे. म्हणजे ज्या वेळेला, आता इथे लक्ष द्या, सोपं आहे हे बघा. इथे झेड एक झेडचा आहे, इथं लिहा फिमेल. एक डब्ल्यू वाला आहे, इथे मेल आहे. मेल दोन्हीच्या दोन्ही काय बनवणार आहे? झेड बनवणार आहे. फिमेल बर्ड, सॉरी मेल बर्ड इकडे लिहितो, फिमेल बर्ड. ठीक आहे. आता झेड झेड असेल तर काय बनेल सांगा? झेड झेड असेल तर काय बनेल? मेल. झेड झेड असेल तर मेल बनेल. मेल. काय बनेल? मेल. आणि झेड डब्ल्यू एकत्र आले तर काय बनतील? फिमेल. कारण हे एकाच टाईपचे बनवतात ना. झेड डब्ल्यू एकत्र आले तर काय बनेल? फिमेल. सोपं आहे अगदी. सिंपल आहे की नाही सांगा? येस सर. मेल बर्ड एकाच टाईपचे बनवतो, त्यामुळे आपण इथे लक्ष ठेवायचं. ठीक आहे. झेड झेड एकत्र आले तर काय बनतील? मेल. झेड डब्ल्यू एकत्र आला तर काय होईल? फिमेल. व्हेरी सिंपल. इट इज वन ऑफ द सिंपल. फक्त इथे काय लक्षात ठेवायचं की फिमेल बर्ड इज गोइंग टू डिसाइड द सेक्स ऑफ हर ऑफस्प्रिंग. म्हणजे काय लिहू शकतो? फिमेल बर्ड decides sex of her offspring. Of course, bird पण ऑफस्प्रिंगच असेल. झालं लिहून? Sex determination in honeybees. Sex determination in honeybees. पुढचा टॉपिक लिहू. हनी बीज. सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. पुसू का हे सगळं? बोला पटकन सांगा. विदिन ए मिनिट. हो सर. येस सर. गुड. आता पुढची हेडिंग लिहा. मधमाशांमध्ये कसं चालतं? मधमाशांमध्ये सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं? बघा, मधमाशी आणि माशी यांच्यामध्ये फसवलं जाऊ शकतं. मधमाशांमध्ये, आता मधमाशी हा इन्सेक्ट आहे, परंतु ड्रॉसोफिला जो आहे हा पण इन्सेक्ट आहे, ज्याच्यावर थॉमस हंट मॉर्गनने एक्सपेरिमेंट केलेले आहे. पण तिथे पण आपल्यासारखं सेक्स डिटर्मिनेशन आहे. कोणामध्ये? ड्रॉसोफिलामध्ये. त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही. मी आय एम टीचिंग यू हनी बीज. हनी बी मध्ये, मधमाशीमध्ये कशा पद्धतीचं सेक्स डिटर्मिनेशन होतं, दॅट आय एम गोइंग टू टीच यू. डोंट गेट कन्फ्यूज विथ, डोंट गेट मिक्स इट विथ ड्रॉसोफिला. ड्रॉसोफिला मध्ये आणि ह्युमन बिईंग मध्ये सारख्या पद्धतीने होतं, जरी ती ड्रॉसोफिला ही इन्सेक्ट आहे तरी सुद्धा. पण हे डिफरंट इन्सेक्ट मुद्दाम घेतलेलं आहे स्टडी करण्यासाठी. तर इथे लक्ष द्या. सेक्स डिटर्मिनेशन इन हनी बीज. इथे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. इथे एक जो ऑर्गॅनिझम असतो, एक जो ॲनिमल असतो तो हॅप्लॉइड असतो. नीट लक्ष द्या. इथे सेक्स डिटर्मिनेशन इन हनीबीज इज हॅप्लो डिप्लॉइड टाइप.
हॅप्लो डिप्लॉइड टाईप का म्हणतात एक्सप्लेन करतो, घाबरू नका. हॅप्लो डिप्लॉइड टाईप. लक्षात ठेवायचं, फिमेल्स आर डिप्लॉइड, females are diploid. लिहून घ्या. 2n is equal to 32. 2n is equal to 32. लिहून घ्या. Males are haploid. अतिशय महत्वाचं आहे, खूप वेळा क्वेश्चन विचारला जातो. n is equal to 16. 16 आणि 16 32 होतात ना. 16 plus 16 is equal to 32. आता एकदम सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. फार जगातले थोडे ॲनिमल्स म्हणतो, फार थोडे ॲनिमल्स जे आहेत जे हॅप्लॉइड असतात. हॅप्लॉइड शब्दाचा अर्थ समजून घ्या की ज्यांच्यामध्ये, समजा इकडे लक्ष द्या, आपल्यामध्ये असं होत नाही. लिसन व्हेरी केअरफुली. समजा एक फिमेल आहे, आपण पाहिलंय, आपण शिकलोय की झालं, क्लिअर होईल थोड्या वेळ. एक मिनिट. ओके. आवाजाचं सांगा मला बरं का. माझा आवाज येतोय का ते सांगा. कम ऑन. इको मध्ये येतोय सर आवाज. आता कसा येतोय. तर इको होतोय. इको. ऍक्च्युअली मी जे कानात लावतो ना ते थोडस डिस्चार्ज झालेलं आहे. इकडे लक्ष द्या. आता जर आवाज व्यवस्थित येत असेल तर मला थंब पाठवा. आवाज येतोय, व्यवस्थित येतोय. पूर्वा, मानसी, पटकन सांगा. येस, गुड, चांगली गोष्ट. इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. फिमेल्स आर डिप्लॉइड, मेल्स आर हॅप्लॉइड. हे मी सांगत होतो तुम्हाला मगाशी की मेल्स जे असतात बाळांनो, मेल्स, त्यांच्यामध्ये कसं होतं, मेल्स मध्ये नीट ऐकून घ्या, मेल्स मध्ये कसं होतं की मेल्सची बॉडी हॅप्लॉइड सेटने बनते, आपली बॉडी डिप्लॉइडने बनते. समजा तुम्ही किंवा मी, आपल्यापैकी कोणी, समजा अशी कॅपॅसिटी अशी आहे की विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट जर एखादा ऑर्गॅनिझम, एखादा ॲनिमल बनत असेल, विदाउट फ्युजन ऑफ गॅमेट, लिसन व्हेरी केअरफुली. समजा नॉर्मल ॲनिमल कसा बनतो की हा स्पर्म आहे, हा एग आहे,
दिस इज एग आणि दिस इज स्पर्म. या दोघांचं फ्युजन होऊन अॅनिमल बनतोय. पहिले काय बनतो सांगा, इथे काय बनेल? झायगोट. बरोबर, इथे बनतो झायगोट आणि या झायगोट पासून पुढे अॅनिमल बनत असतो. तुम्हाला माहिती आहे आता पुढच्या सगळ्या स्टेजेस तुम्हाला माहिती आहे कसं असतं. आता याच्याकडे n नंबर क्रोमोझोम असतो, याच्याकडे n नंबर. n चा अर्थ काही असू शकतो. n इज इक्वल टू इथं जसं 16 आहे तसं आपल्या बाबतीत n इज इक्वल टू 23 म्हणतो. आपण आपल्या बाबतीत काय म्हणतो? n इज इक्वल टू 23. बरोबर. आता नीट लक्ष द्या की आता इथे समजा या स्पर्म पासून एक मेल बनला आणि ह्या n पासून या एक पासून एखादी फिमेल बनून गेली, एखादी फिमेल बनली, एक फिमेल बनली, तर तुम्ही विचार करा याच्यामध्ये फ्युजन ऑफ गॅमेट झालं का? नाही. म्हणजे हिची बॉडी n पासूनच बनलेली असेल. येत आहे तुमच्या लक्षात? इथे हिची बॉडी जी असेल ती n पासून बनलेली असेल. म्हणजे हिची बॉडी कशी झाली? हॅप्लॉइड झाली. तुमची माझी आपली सगळ्यांची बॉडी कशी आहे? डिप्लॉइड आहे. असं ह्युमन बिंग मध्ये पॉसिबल नाहीये, सध्या तरी नाहीये. कारण बॉडी बनण्यासाठी मेल आणि फिमेल एकत्र आले पाहिजे, त्यांचे गॅमेट्स मिक्स झाले पाहिजे, फ्युजन झालं पाहिजे, ज्याला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झालं की फर्टिलायझेशन नंतर झायगोट बनतो आणि झायगोट नंतर पुढची जी गोष्ट घडते. आता इथं काय होतंय, हनी बीज मध्ये काय होतं, फिमेल कडेच ती कॅपॅसिटी आहे की फिमेल जे असतात त्या डिप्लॉइड असतात, त्या एग ले करतात. काय करतात बाळांनो? एग ले करतात. आणि मेल्स जे असतात ते स्पर्म बनवतात. स्पर्म नेहमी हॅप्लॉइडच असतात, आपल्याला माहिती आहे. आता होतं काय ते नीट लक्षात घ्यायचं. म्हणजे मेल्स जे असतात ते नेहमी हॅप्लॉइड असतात. ते एक असे एग असतात इथे की त्या एग पासून डायरेक्ट मेल बनून जातात. लिसन व्हेरी केअरफुली, त्यांना ड्रोन म्हणतो. ते डायरेक्ट मेल बनून जातात. तिथं फ्युजन लागत नाही. फ्युजन झालं नाही गॅमेटचं, एग जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय बनणार? मेल. लिसन व्हेरी केअरफुली, अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. माझं असं म्हणणं आहे की जर एग आणि स्पर्म हे फर्टिलाइज न होता एखादा अॅनिमल बनत असेल, एखादी माशी बनत असेल की ज्याच्यामध्ये फ्युजन न होता त्या एग पासून त्याचा जन्म झाला. आता तुम्ही ऐकलं असेल काहीतरी शाकाहारी अंडा असं काहीतरी प्रकार आहे, त्याच्यामध्ये पण अनफर्टिलाइज्ड एग असतात. ती कोंबडी दर अंड देत राहते. अशा काही जाती डेव्हलप झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये दरवेळेला जो कॉक असतो, हेन आणि कॉक यांचं फ्युजन होण्याची, यांचं इंटरकोर्स होण्याची, यांचं मीटिंग होण्याची गरज नसते. अशा कोंबड्या निघालेल्या आहेत. आय थिंक त्यांना ब्रॉयलर असं काहीतरी, त्यांना काहीतरी नाव आहे, आम्ही विसरतोय. तर त्यांच्यापासून फक्त अंडीच होतात, अंडीच देत राहतात. आणि ते अंड त्याला शाकाहारी, कारण ते फ्युजन शिवाय होतं म्हणून त्याला काही लोक शाकाहारी अंड म्हणतात. का म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे, आपल्याला त्याच्या डिटेलमध्ये नाही जायचं. दॅट इज नॉट अवर टॉपिक. आपल्याला हे लक्षात ठेवायचं की त्याच्यापासून ते फक्त एग्स देत राहतात, ते विदाउट फ्युजन तयार झाले. तसं या ठिकाणी जर एग डायरेक्ट हे झाला, एक पासून अॅनिमल तयार झाला, तो कोणता बनणार आहे? ऑलवेज मेल बनेल. काय बनेल? ऑलवेज मेल बनेल. एक मेल कशापासून डायरेक्ट डेव्हलप होतो? एक पासून, विदाउट फ्युजन. ही एवढी गोष्ट फक्त या सेक्स डिटर्मिनेशन मध्ये लक्षात ठेवायची. आणि फिमेल बनायची असेल तर मेलचा स्पर्म ज्याच्याकडे 16 क्रोमोझोम्स आहेत आणि फिमेलचा एग ज्याच्याकडे 16 क्रोमोझोम, हे दोन्ही जर फ्यूज झाले तर झायगोट बनेल आणि त्या झायगोट पासून पुढे फिमेल हनीबी बनेल. बोला, हे लक्षात येत आहे का सगळ्यांच्या? कमॉन मला सांगा, कमॉन मला हे सांगा बरं. थंब पाठवा.
हे समजलं असेल तर थंब पाठवा. आता नीट लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. आता होतं काय ते समजून घ्या. आता इकडे लक्ष द्या. आपल्या बुक मध्ये एकदम ऍज इट इज जसं बुक मध्ये दिलंय तसंच्या तसं तुम्हाला समजून सांगतो. पॅरेंट बघा कसे पॅरेंट्स. फिमेल कशी आहे? फिमेल आहे 2n, n प्लस n इज इक्वल टू 2n, बरोबर. आणि मेल, मेल कसं आहे बाळांनो? n आहे, n इज इक्वल टू 16 आणि 2n इज इक्वल टू 32. आता फिमेल मध्ये काय होईल? फिमेलच्या बॉडीमध्ये मियोसिस होतं, आपल्याला माहिती आहे. मियोसिस झाल्याशिवाय गॅमेट बनत नाही. जेवढे लक्षात ठेवा, जेवढे ऍनिमल्स डिप्लॉइड असतात त्यांच्यामध्ये मियोसिस होते, आणि जे ऍनिमल्स हॅप्लॉइड असतात त्यांच्यामध्ये मियोसिस कधीच होत नाही. कारण मियोसिस म्हणजे काय? मियोसिस म्हणजे काय? समजा हे 2n असेल तर या आपण पाच पाहिलेलं आहे, n आणि n असं होतं. एका सेल पासून आपण शिकलोय ना, मेलमध्ये शिकलो. मेलमध्ये प्रायमरी स्पर्मॅटोसाइट, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. ही प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे, प्रायमरी असं समजा, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आहे. तर याच्यापासून हे सगळे हॅप्लॉइड स्पर्म होतात. हे 2n असते, याच्यापासून n बनतात. आता तुम्ही विचार करा, जे ऑलरेडी n असेल, जे ऑलरेडी nच असेल, n, त्याला काय n/2 करणार तुम्ही? अर्धा क्रोमोझोम पाठवणार. अरे ज्याच्याकडे ऑलरेडी n आहे तर त्याच्याकडे तर काय, त्याच्याकडे काय होईल? मायटॉसिस होईल. म्हणजे मेल्स मध्ये काय पाहायला मिळेल तुम्हाला? मायटॉसिस. मेल्स मध्ये तुम्हाला काय पाहायला मिळेल? मायटॉसिस. आणि इथे काय बनतील? स्पर्म. n इज इक्वल टू 16. इथे काय बनतील? स्पर्म्स. ऑल स्पर्म्स विल हॅव, सगळ्यांकडे काय असेल? All sperms will have 16 chromosomes. आम्हाला एक गोष्ट कळली. इकडे या. आता इथे काय होईल? दोन प्रकारचे बनतील. n इज इक्वल टू 16 आणि दुसरा n इज इक्वल टू 16. n इज इक्वल टू 16. आता जर ह्या दोघांचं फ्युजन झालं, बरोबर. याला एनसीईआरटी ने फार सुंदर डिस्क्राईब केलेलं आहे. एक सेकंद, तुम्हाला एनसीईआरटी ने जसं डिस्क्राईब केलं ऍज इट इज सांग, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन लगेच 2 मिनिटात दूर होऊन जाईल. सेक्स डिटर्मिनेशनचा शोध लावणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव लिहून घ्या. सेक्स डिटर्मिनेशन was discovered by, महत्वाचं आहे नाव, अतिशय इम्पॉर्टंट आहे, लिहून ठेवा. हेंकिंग नावाच्या सायंटिस्टने हे शोधलेलं आहे.
It was also observed that in large number of insects, the mechanism of sex determination is also of the XO type, that is all X bear an additional X chromosome beside all chromosomes, autosomes. On other hand, some of the sperms bear X chromosome, whereas some do not. Eggs fertilized by the sperm having an X chromosome become the female, and those fertilized by the sperms that do not have X chromosome becomes the male. म्हणजे याला आपण म्हणतो बेटा XX0 टाइप म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो XX0 टाइप. म्हणजे जर हा X आणि हा X एकत्र आला तर बनून जाईल फिमेल. X एकत्र आला तर बनून जाईल फिमेल, आणि हा X आणि हा 0 फ्यूज होतच नाही, कारण इथे फ्यूज होण्यासाठी काहीच नसतं. मला लक्षात, फक्त X क्रोमोझोम जातो, फक्त एक X क्रोमोझोम असतो, हे बनतात मेल. आता नीट लक्ष द्या, इथे हेच आपल्या स्टेट बोर्डने जे एक्सप्लेन केलेले ते नीट समजून घ्या. हे जे आहे हे फ्युजन झालं, इथे काय बनेल फिमेल हनीबी, फिमेल हनीबी बनेल. काय बनणार आहे बाळांनो, फिमेल हनीबी बनणार आहे. आणि समजा, आणि ही कशी असेल डिप्लॉइड, हिलाच आपण राणी माशी पण म्हणतो, ही असेल डिप्लॉइड. आता इथे लक्षात घ्या, इथे डायरेक्ट याच्यापासून पार्थेनोजेनेसिस होत. आपल्याला हा वर्ड लक्षात ठेवा, फक्त मी तुम्हाला प्लांट शिकवताना परत सांगणार आहे. पार्थेनोजेनेसिस, जेव्हा विदाउट फ्युजन एखादी गोष्ट, जसं आपले द्राक्ष असतात ना, द्राक्षांमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होत नाही, डायरेक्ट त्या प्लांटवर डायरेक्ट विदाउट फ्युजन द्राक्षांचे घड लागतात. येतंय लक्षात? तर अशा कंडिशनला जेव्हा फ्युजन ऑफ गॅमेट शिवाय एखादा ऑर्गॅनिझम बनत असेल त्याला म्हणतात पार्थेनोजेनेसिस, आणि इथे बनतो मेल. इथे काय बनतो मेल, इथं काय बनते फिमेल. ही कशी असते 2n, आणि हा मेल कसा असतो n पासून n ऍज इट इज. कम ऑन, हे समजलं का? कम ऑन, कम ऑन. कम ऑन, बोला, समजतंय का नाही? येस सर. तन्मय, तुला काही समजतंय का? धनश्री, तन्मय, समजा ही कन्सेप्ट ज्या मुलांना नाही समजली तर त्यांनी मला प्रॉपरली फोन करा. फोन करून सांगा, मी तुम्हाला समजून सांगेल. घाबरायचं नाही, डिस्टर्ब व्हायचं नाही. पहिल्यांदा मात्र अट एक आहे, क्वेश्चन विचारण्याच्या आधी यू मस्ट रीड द बुक. तुम्ही बुक वाचा आणि मग मला सांगा, काहीच प्रॉब्लेम नाही. आता एक तिसरी डिसऑर्डर आहे, तिचा सेक्सशी काही संबंध नाही, तिला आपण म्हणतो ऑटोसोमल डिसऑर्डर. आता हेडिंग द्या, जेनेटिक डिसऑर्डर्स. जेनेटिक डिसऑर्डर्स याला आपण ब्रॉडली क्लासिफाय करतो. मेंडेलियन डिसऑर्डर,
आणि दुसरी आपण क्लासिफाय करतो क्रोमोझोमल डिसऑर्डर. मेंडेलियन डिसऑर्डर जी असते ती एखाद्या ॲलिलच्या याच्यामुळे असते. तिथे तिथे जो असतो, तुम्ही आता हाच क्रोमोझोम असं तुम्हाला क्रोमोझोम दाखवला. या क्रोमोझोम मध्ये जर जीन मध्ये जर फॉल्ट असेल बाळांनो, नीट लक्षात घ्या, हा एक क्रोमोझोमची पेयर आहे समजा, बरोबर. या क्रोमोझोमच्या पेयर मध्ये इथे जीन मध्ये काही प्रॉब्लेम असेल, या ठिकाणी एक जीन आहे, या जीन मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही असा वरून क्रोमोझोम ऑब्झर्व करून तुम्हाला काहीच कळणार नाही, काहीच कळणार नाही. तुम्ही दोन्ही क्रोमोझोम पाहिले तर दोन्ही चेक केल्यानंतर तुम्हाला काहीच दिसणार नाही की याच्यामध्ये याच्या आत काही फॉल्ट आहे. येतंय लक्षात? या अशा डिसऑर्डर्सला आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स म्हणतो, ज्याच्यात क्रोमोझोम तर दिसताना नॉर्मल दिसतात पण फॉल्ट असतो. अशा सगळ्या डिसऑर्डर ज्या आहेत त्या क्रोमोझोमल डिसऑर्डर आहेत, सॉरी मेंडेलियन डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर जे आहेत त्या क्रोमोझोमच्या सेट मध्ये डिस्टर्बन्स होतो. क्रोमोझोमच्या म्हणजे इथे जी डिसऑर्डर आहे, इथे जी डिसऑर्डर होते ती जेनेटिक लेवलला होते. इथे जी डिसऑर्डर होते ते जीन्स मध्ये फॉल्ट येतो. जसं आपण पाहिलं एक्स मध्ये फॉल्ट आला म्हणून तो पुढे गेला, कोणती झाली? मेंडेलियन. त्याच्यानंतर अशा काही डिसऑर्डर्स आहेत की त्याच्यामध्ये जीन मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे, आता थॅलेसेमिया मध्ये आपण शिकणार आहोत, सिकल सेल मध्ये आपण शिकतो, सिकल सेल ॲनिमिया असतो, त्याच्यातही आपल्याला हेच पाहायला मिळतं. सिकल सेल, थॅलेसेमिया यांच्यामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढं हिमोग्लोबिन बनत नाही आणि त्यामुळे भयंकर समस्या येते, आयुष्यभर या लोकांना रक्त द्यावं. तर याची नीट समजून घ्या. हिमोफिलिया मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला आहे, याच्या मागच्या टॉपिक मध्ये तुम्ही नीट रिवाइज करा, ते एकदा बघा. आता इथे जे मी शिकवणार आहे ते नीट लक्ष द्या. याचे पहिल्यांदा आपण काय 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 असतं याचं मिनिंग ते समजून घेऊ. आपल्या बुक मध्ये जे दिलंय ते ऍज इट इज तुम्हाला एक्सप्लेन करतो, नीट लक्ष द्या. मेंडेलियन डिसऑर्डर असं काय? These are caused due to alteration म्हणजे बदल, alteration or mutation. म्युटेशनचा अर्थ होतो सडन चेंज, अचानक झालेला बदल जो असेल त्यांच्यामुळे. नॉर्मल जीनच्या ऐवजी जीन मध्ये फॉल्ट आला, जीन फॉल्टी जीन आला तर म्युटेशन इन जीन, त्याला आपण काय म्हणू? मेंडेलियन डिसऑर्डर्स. त्याला आपण काय म्हणतो? मेंडेलियन डिसऑर्डर्स. याचा एक्झाम्पल आहे मगाशी जे मी बोललो, कलर ब्लाइंडनेस, कारण जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात ते बनत नाही म्हणून. दुसरा आहे हिमोफिलिया, जे आपण शिकलो पहिले ते लिहून घेऊ, हिमोफिलिया. त्याच्यानंतर सिकल सेल ॲनिमिया, त्याच्यानंतर थॅलेसेमिया, हे सगळे मेंडेलियन डिसऑर्डरचे एक्झाम्पल. क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये काय होतं नीट लक्ष द्या. क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये काय होतं? क्रोमोझोमचा नंबर डिस्टर्ब होतो. उदाहरणार्थ आता एकदा जर तुम्ही पेज नंबर 67 बघितलं तर तुम्हाला दिसेल क्रोमोझोमचा जो सेट असतो, आता 22 पेयर्स असल्या पाहिजे आपल्याला. 22 पेयर्स आर ऑटोसोम्स, जे बॉडीला बनवण्यासाठी जे क्रोमोझोम्स काम करतात, पूर्ण बॉडी बनवण्यासाठी जे क्रोमोझोम्स काम करतात त्यांना म्हणतात ऑटोसोम्स. आणि
जे सेक्स डिसाइड मध्ये काम करतात त्यांना म्हणतात वन पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम. अशा टोटल पेअर्स असतात 23 इंटू 2 म्हणजे एक मेल पॅरेंट कडून आलेले आणि एक फिमेल पॅरेंट कडून, तेव्हा आपण म्हणतो 46 क्रोमोझोम्स आपल्याकडे असतात. आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स का असतात? आपल्याकडे 46 क्रोमोझोम्स का असतात? कारण 23 गुणिले 2 23 मेल कडून 23 फिमेल कडून, म्हणून इथे इंटू 2 लिहिलं. आता 22 पेअर्स मध्ये लेट्स से आता एक्झाम्पल घ्या. जर समजा ज्या वेळेला गॅमेट बनतात ना बाळांनो, ज्या वेळेला गॅमेट बनतात ना त्यावेळेला समजा एखाद्याकडे 22 प्लस 22 असं लिहू 44 प्लस एक्स गेला समजा, असं होऊ शकतं. वाय आलाच नाही. किंवा 44 इथं 44 होण्याच्या ऐवजी 43 प्लस एक्स वाय आला, असं होऊ शकतं. किंवा 44 प्लस एक्स एक्स वाय आला, असं होऊ शकतं. किंवा 44 प्लस एक्स असा आला. आता इथं क्रोमोझोम मोजा किती आहे? इथे झाले 45, इथे झाले 45, इथे झाले 47 आणि इथे झाले 47. या अशा कंडिशन्स तयार होतात. नॉर्मल क्रोमोझोम पाहिजे 46, पण एक हॅप्लॉइड सेटच्या सेट ऍड होऊन जातो. एक हॅप्लॉइड सेटच्या सेट ऍड होतो किंवा एक सेटच्या सेट डिलीट होतो. समजा 45 46 वजा 1 झालं, 46 वजा 1 झालं, उरले 45. याला पण म्हणतो आपण अॅनिप्लॉइडी. आणि समजा 46 प्लस 1 झालं किंवा प्लस 2 झालं, प्लस 1 और प्लस 2, तरी आपण काय म्हणतो? अॅनिप्लॉइडी. सेट डिस्टर्ब झाला ना, याला आपण ह्या कंडिशनला काय म्हणतो? अॅनिप्लॉइडी. म्हणजे या ज्या क्रोमोझोमल डिसऑर्डर्स आहेत या सगळ्याच्या सगळ्या डिसऑर्डर अॅनिप्लॉइडीमुळे होतात. म्हणजे नॉर्मल सेट जो क्रोमोझोमचा गेला पाहिजे पुढच्या पिढीमध्ये तो जात नाही. तो जात नाही जर त्या या 44 म्हणजे 22 मधल्या काही डिस्टर्ब असेल तर त्याला आपण म्हणतो ऑटोसोमल. ऑटोसोम मध्ये प्रॉब्लेम झाला त्याला आपण म्हणतो ऑटोसोमल. आणि याच्यामध्ये ऍड झाले, याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला तर त्याला म्हणतो सेक्स रिलेटेड. तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं आपला ऑटोसोमल आणि सेक्स रिलेटेड. येतंय का लक्षात सगळ्यांच्या? नीट लक्षात द्या. एक काम करा, तुम्ही उद्या वाचून या, मग आपण हा पार्ट शिकू. चालेल? उद्या तुम्ही वाचून या, मग हा पार्ट आपण घेऊन टाकू व्यवस्थित. परत एकदा मी समजून सांगेन, डोंट वरी. कारण आता हे तुमच्या जर डोक्यात गेलं नाही तर प्रॉब्लेम येईल. तुम्ही एवढं जो मी लिहून दिलं याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून घ्या, मी बाजूला सरकतो आणि तुम्ही उद्याचा स्टडी करून या. मी तुम्हाला सगळं समजून सांगतो. डाऊन सिंड्रोम काय असतो, क्लाइनफेल्टर सिंड्रोम काय असतो, टर्नर सिंड्रोम काय असतो, हे 3 सिंड्रोम शिकायचे आणि थॅलेसेमिया शिकायचं. तर उद्या मी काय करतो, आता मेंडेलियन डिसऑर्डर तुम्हाला पहिल्यांदा थॅलेसेमिया शिकतोय, नंतर क्रोमोझोमल डिसऑर्डर. एक लेक्चर जाईल पण ठीक आहे, काय हरकत नाही. आणि जेवढे मुलं आजार आहेत त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल, त्यांना कुणाला जर आजचं लेक्चर पाहिजे असेल तर त्यांना एक्सक्लुझिव्हली त्याच मुलाला मी पाठवेल, ग्रुपवर टाकणार नाही.
थँक्यू.